नमस्कार। आज मनोजदादा जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी जे आंदोलनाची धग महाराष्ट्रभर पोहोचवली ते मराठ्याचा महाप्रलय या मुंबईमध्ये दाखल झाला आणि या महाप्रलयाची दखल प्रशासन आणि महाराष्ट्र शासनाला घ्यावी लागली। कारण महाराष्ट्र शासन हे झुकायला तयार नव्हतं, परंतु मराठ्यांनी गनिमी काव्यांनी मुंबईमध्ये कूच केल्याच्या नंतर नक्कीच त्यांना असं वाटलं मुंबईकरांना आमचा मराठा समाजाचा कुठल्याही प्रकारचा त्रास देण्याचा उद्देश नव्हता, परंतु तो नाईलाजानं प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जो काही त्रास झाला असेल आणि मी गणपतीरायाच्या समोर सांगतो, आम्ही सार्वजनिक गणेश मंडळ नवलगव्हाण तसेच समस्त गावकरी मंडळी नवलगव्हाण इथून आम्ही त्या आंदोलनाला सर्वजण उपस्थित राहिलो आणि मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही 50 जण माझे सर्व सहकारी मित्र आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करून जीवाची बाजी लावून तिथं त्या आरक्षणाच्या याच्यामध्ये लढत होते आणि जरांगे पाटलाचं जे ठाम मत होतं की सरसगट ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय हैदराबाद गॅजेट आणि सातारा संस्थांचं गॅजेट लागू झाल्याशिवाय मी माघार घेणार नाही, तुम्हाला त्याच्यासाठी वेळ सुद्धा दिला जाणार नाही, कुठल्याही प्रकारचा शासनानं विलंब न करता यावर तातडीने निर्णय घ्यावा, नसता माझी विजय यात्रा निघेल नाहीतर अंत्ययात्रा निघेल। या दोनच भूमिकेतून सर्व अखंड महाराष्ट्रातला सर्व मराठा बांधव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला। कुणबी मराठा म्हणून नव्हे तर आपलं एक कर्तव्य आणि जबाबदारी म्हणून प्रत्येक माणसानं ती जबाबदारी खांद्यावर घेऊन मनोजदादा जरांगे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं धाडस त्या संपूर्ण मराठ्यांनी दाखवलं। आणि छत्रपती शिवरायांच्या नंतर जर एखादा योद्धा झाला असेल, छत्रपती शिवरायांनी जे तलवारीच्या धारेवर स्वराज्य निर्माण केलं आणि मुघलांचं राज्य हटवून त्यांनी स्वतःचे स्वराज्य स्थापन केलं, प्रजेसाठी राज्य निर्माण केलं, तसंच मनोजदादा जरांगे पाटील यांनी सुद्धा माझी प्रजा माझं कर्तव्य बनतंय, प्रजेचं सुख समाधान होण्यासाठी आणि शैक्षणिक बाबीमध्ये आपल्याला ज्या सवलती मिळण्यासाठी या गोष्टीसाठी त्यानं गांभीर्यपूर्वक विचार करून याच्यावर अभ्यास चिंतन मंथन करून आपण समाजासाठी लढलो पाहिजे। आणि आपण लढलो नाही तर याच्या आधी जे बलिदान दिले अनेक हुतात्म्यांना अण्णासाहेब पाटील गेले, अण्णासाहेब जावळे पाटील गेले, त्यानंतर विनायकराव मेटे गेले, परंतु आमच्या या मावळ्यानं आमचा जो गड आला आम्हाला सिंह गमवायचा नव्हता, गड नाही आला तर आम्ही ठोक मोर्चाच्या माध्यमातून आम्ही ते जिंकणारच होतो, परंतु कुठल्याही प्रकारच्या आम्हाला कायदा आणि संविधानाच्या चौकटीत राहून मनोजदादा जरांगे पाटील यांनी जे संविधानाच्या मार्गातून आम्हाला आरक्षण मिळवून दिलं, जीवाची बाजी लावून लढले आणि जिंकले पण। जय जिजाऊ जय शिवराय।